नमस्कार. आत्ता माझ्याबरोबर एक अशी व्यक्ती बसलेली आहे की ज्या व्यक्तीने आत्तापर्यंत जवळपास 1700 ते 1800 जणांना स्वतःचं स्वप्नातलं घर मिळवून दिलेलं आहे. माझ्याबरोबर अशी व्यक्ती बसलेली आहे की ज्या व्यक्तीने आत्तापर्यंत जवळपास 400-450 जणांना त्यांचा बिझनेस उभा करण्यामध्ये मदत केलेली आहे, आर्थिक मदत केलेली आहे. कसं असतं ना की ज्यावेळेस आपण घर घ्यायला निघतो किंवा आपण एखादा व्यवसाय करायला निघतो, आपण काही लोकांकडे, जवळच्यांकडे, मित्रांकडे, नातेवाईकांकडे पैसे मागितले तर बऱ्याचदा कालपर्यंत जे आपल्या बरोबर असतात अशा व्यक्तीसुद्धा नंतर चेहरा थोडासा लपवतात आणि पतली गली से निकल जाते. म्हणून अशा वेळेस जो माणूस तुमच्या पाठीशी उभा राहतो, जो माणूस तुम्हाला लोन मिळवून देतो, तो माणूस तुमच्यासाठी देवदूतापेक्षा काही कमी नसतो. तर असाच लोन मिळवून देणारा एक देवदूत, एक अर्थदूत आज आपल्याबरोबर आहे आणि त्यांचं नाव आहे श्री जितेंद्रजी मोरे. मोरे सर, सर्वप्रथम नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. जितेंद्र मोरेंचं हे जे वैशिष्ट्य आहे हे मी तुम्हाला सांगितलं आत्ता. त्यांची कंपनी आहे, कंपनीचं नाव आहे ॲस्ट्यूट सोल्युशन्स. या क्षेत्रात जवळपास गेल्या 12 वर्षांपासून ते कार्यरत आहे आणि मी सांगितलं त्या पद्धतीने होम लोन आणि बिझनेस लोनसाठी त्यांनी आत्तापर्यंत 2261 जणांना मदत केलेली आहे. त्यांना लोन मिळवून दिलेलं आहे, त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांना मिळवून दिलेलं आहे आणि त्यांचा बिझनेस उभा करून दिलेला आहे. मला सांगा जितेंद्रजी, काय लोनची रिक्वायरमेंट जी असते ही काय काय रिक्वायरमेंट घेऊन लोक तुमच्याकडे येतात? बऱ्याचदा लोकांना लोन घ्यायचं ज्यावेळी असतं त्यावेळी महत्वाचा जो उद्देश असतो तो लोन रिक्वायरमेंट फुलफिल होणं. मग त्यावेळी असं होतं, त्याचे डॉक्युमेंट्स काय आहेत, त्याच्याकडे सॅलरी स्लिप त्याला मिळत असेल तर त्याचा पगारपत्रिका आपण ज्याला म्हणू शकतो तो पगारपत्रिका काय आहे, किंवा एखादा बिझनेसमॅन असेल त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न्स काय आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींवर त्याच्या डॉक्युमेंटची एलिजिबिलिटी चेक केली जाते आणि ज्यावेळी एलिजिबिलिटी चेक केली जाते त्यावेळी बऱ्याच फॅक्टर्सला आपण त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करतो आणि त्या हिशोबाने आपण त्याला लोन मिळवून देतो. आणि हे मिळवून देत असताना त्याच्यासाठी योग्य निर्णय त्याच्या बिहाफमध्ये किंवा त्याला वाटसरू म्हणू शकतो आपण, त्याचा वाटसरू होऊन त्याला योग्य निर्णय घेण्यासाठी आपण त्याला मदत करतो, हँड होल्डिंग. साधारणपणे कुठल्या कुठल्या बँकांबरोबर, कुठल्या कुठल्या वित्तीय संस्थांबरोबर तुमचा टायप आहे? सर, ऑलमोस्ट ऑल मेजर बँक्स, ज्याच्यामध्ये तुम्ही नॅशनलाइज बँक्स म्हणाल तर SBI, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज, इंडियन बँक, बँक ऑफ बरोदा, यांच्याबरोबर आम्ही मेजरली काम करतो. प्रायव्हेट बँक्स आहेत, ICICI बँक आहे, HDFC आहे, ॲक्सिस बरोबर सुद्धा आम्ही काम करतो. MNC बँक आहे, सिटी बँक, HSBC बँक, त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही काम करतो. आणि काही फायनान्स कंपन्या सुद्धा आहेत, कारण प्रत्येक प्रोफाईलला प्रत्येक सुटेबल डिसिजन घेण्यासाठी योग्य बँक किंवा योग्य फायनान्स कंपनी लागते. प्रत्येक बँकेमध्ये काही USPs असतात आणि त्या USPच्या आधारावर त्याला मॅक्सिमम लोन, कमीत कमी व्याजदर आणि बाकी इतर गोष्टी, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही त्याला डिसिजन घ्यायला मदत करतो. साधारणपणे सपोज एखाद्याला खरंच लोनसाठी जायचं असेल, त्याला एखाद्याची लोनची रिक्वायरमेंट असेल, तर त्या माणसाने साधारणपणे कशा पद्धतीने 1-2 वर्ष आधीपासून तयारी करायला पाहिजे? कारण आता बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिबिल ही खूप मोठी गोष्ट असते. या व्यतिरिक्त जे काही डॉक्युमेंट्स असतात हे डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे असतात. तर एखादा माणूस लोन घेताना त्यांनी आधीपासून काय तयारी करायला पाहिजे म्हणजे त्याला लोन पूर्णत्वात जायला त्याला अडचण येणार नाही? सर, खूप महत्वाची गोष्ट तुम्ही विचारले. बऱ्याचदा असं असतं, घर घ्यायचं स्वप्न एका दिवसात ठरत नाही, तर पूर्व ते कुठे ना कुठे त्याची मुहूर्तमेढ रोवली गेलेली असते. कधी ना कधी तो एक विचार मनामध्ये आलेला असतो. त्यामुळे सर्वात पहिलं म्हणजे त्याचं इन्कम काय आहे आणि त्याच्या हिशोबाने त्याचं इन्कम एलिजिबिलिटी काय होऊ शकते. बऱ्याचदा लोकांचं पेपरवरचं उत्पन्न कमी असतं पण ऍक्च्युअली उत्पन्न खूप असतं, पण डॉक्युमेंटेड केलेलं नसतं आणि मग त्यांना हायेस्ट रेट ऑफ इंटरेस्टसाठी जावं लागतं. सर, जर समजा त्यांनी अगोदर ते प्रॉपर प्लॅन केलेलं असेल तर डॉक्युमेंटेशन तशा हिशोबाने इन्कम टॅक्स रिटर्न बनवत असताना आपल्या ते CS चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यांचा टॅक्स कन्सल्टंट त्याच्याशी कन्सल्ट करू शकतात का मला जर एवढं लोन घ्यायचंय, किंवा आपण सुद्धा ही फ्री कन्सल्टन्सी देतो. जर समजा तुम्हाला लोन घ्यायचंय, तुमचं उत्पन्न किती असलं पाहिजे एकंदरीत, कारण प्रत्येक बँकेचे कॅल्क्युलेशन्स आहेत आणि ज्यावेळी तुमच्या डॉक्युमेंटेशन मध्ये वीक पॉईंट असतो त्यावेळी तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट हायर चार्ज होतो. आता वीक पॉईंट तुम्ही विचार केला, आपण वाईट गोष्टींचाच पहिले विचार करूया. साधारणपणे कुठल्या वीक पॉईंटवर बँका फोकस करतात? म्हणजे कुठल्या गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी
वर बँका लोन देण्यासाठी नकार देतात. अगदी. आय थिंक पॉझिटिव्ह ज्या गोष्टी असतात त्या तर सगळ्यांकडेच असतात. Yes, yes, yes. वीक पॉईंट काय असतात? सर खरं महत्वाचं जसं तुम्ही मगाशी बोलताना म्हटलात का सिबिल, हा सिबिल एक फॅक्टर खूप महत्वाचा आहे. सिबिल म्हणजे काय थोडक्यात, मी तुमच्याकडून पैसे घेतले त्यांनी ते वेळच्या वेळी परत दिले, तर माझा तुमच्याबरोबरची क्रेडिट हिस्ट्री खूप चांगली आहे. सो नेक्स्ट टाइम मी कधी तुमच्याकडे लोनसाठी परत आलो तुम्ही हसत खेळत द्याल, किंवा माझ्या एखाद्या रेफरन्समध्ये कोणाकडे मी तुमच्या एखाद्या रेफरन्समध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं हे साहेबांकडून पैसे घेतले होते, सो तुम्ही मला रिकमेंड करू शकता. सेम पद्धतीने सिबिल रिपोर्ट मध्ये असतं, तुम्ही एखाद्याचे पैसे घेतले होते ते योग्य वेळेत जर परत दिले असेल तर तुमची सिबिल क्रेडिट हिस्ट्री खूप इम्प्रूव्ह असते. बऱ्याचदा अनफॉर्च्युनेटली काही कारणामुळे आपल्या सिबिलमध्ये चॅलेंजेस आलेले असतात, जसं क्रेडिट कार्ड असेल किंवा एखादं लोन होतं त्याचा EMI बाउन्स झाला आणि मी भरला, पण बऱ्याच वेळा ना हे रेकॉर्ड्स आहेत ना सिबिल मध्ये अपडेट नसतात. पण जर समजा तुम्ही 2 वर्ष अगोदर ह्या प्लॅनिंग करतात किंवा 1 वर्ष अगोदर प्लॅनिंग करतात, तर सिबिल मध्ये हा सर्व डेटा तुम्ही प्रॉपर वेने अपडेट केलात तर तुमचा सिबिलचा क्रेडिट स्कोर इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. काय म्हणजे खूप मला हा नेहमी असा एक पडलेला हे असतो, प्रश्न असतो की काय स्कोअर असला म्हणजे तुमचं सिबिल चांगलं असतं आणि हा स्कोअर गाठण्यासाठी काय उपाय केले पाहिजे? सिबिल स्कोअर गाठण्यासाठी एकदम सिंपल उपाय म्हणजे तुम्ही घेतलेले पैसे योग्य पद्धतीने वेळच्या वेळी परत करा. आणि सिबिल स्कोअर चांगला म्हणजे 750चा सिबिल स्कोअर दॅट इज गुड इनफ. म्हणजे आताच्या डेटला जसं प्रायव्हेट बँक्स बोललो किंवा MNC बँक्स आहेत, या बँक 750चा सिबिल स्कोअर नसेल तर फाईल लॉग इन करायला सुद्धा डिनाय करतात. सो कारण सिस्टमाइज प्रोसेस झालेल्या सिस्टमॅटिक आहेत, त्यामुळे 750चा सिबिल स्कोअर नसेल तर बऱ्याच वेळा ते डिनाय केलं जातं. पण असं सुद्धा आहे, म्हणजे माझ्या रिसेंटली एका क्लायंटच्या सक्सेस स्टोरीमध्ये असं आहे, त्याचा सिबिल स्कोर 590 होता, जस्ट बिकॉज एका सिबिलचं क्रेडिट कार्डचं 500 रुपयाचं ओव्हरड्यू अमाऊंट त्याने पेड नव्हती केली आणि तो ह्या समजमध्ये होता मी ते 500 रुपये भरलेत. पण ज्यावेळी त्याला माहिती पडलं किंवा आम्ही सांगितलं बाबा सर तुमचे फक्त 500 रुपयामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब होते, तर त्या माणसाने 500 रुपये भरले आणि नंतर त्याचा सिबिल स्कोर इम्प्रूव्ह व्हायला मदत झाली. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे तुमचा सिबिल स्कोर इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. एक्झॅक्टली. म्हणजे आता बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हेच सांगायचं आहे की जर आपल्याला अगर लोन लिया है तो EMI चुकाना पडेगा. त्याच्यामुळे जर आपल्याला भविष्यामध्ये विशेषतः बिझनेसमॅन लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, ज्यांना आपला बिझनेस सेट करायचा आहे, ज्यांना आपला बिझनेस मोठा करायचा आहे. लक्षात ठेवा, कुठलाही बिझनेस हा लोनशिवाय मोठा होऊ शकत नाही, कर्जाशिवाय बिझनेस मोठा होऊ शकत नाही. अगदी तुम्ही कितीही मोठे बिझनेस हाऊसेस बघितलेत तरी या बिझनेस हाऊसेसचं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज असतं. एवढंच कशाला, भारत सरकारवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कर्ज आहे, त्यामुळे कर्ज घ्यायला लाजू नका. पूर्वी असं म्हटलं जायचं की कर्ज नसावं, पण मोठं व्हायचं असेल तर कर्ज हे अत्यंत इम्पॉर्टंट असतं, पण ते वेळेवर फेडणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने हँडल करण्यासाठी जितेंद्र मोरेंसारखी व्यक्ती ही अतिशय फायद्याची ठरते. मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीने की साधारणपणे 1700 ते 1800 जणांना तुम्ही त्यांचं घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना हँड होल्डिंग करून तिथपर्यंत नेलेलं आहे. 1-2 अशा सक्सेस स्टोरी सांगा ना की ज्याच्यामुळे त्या माणसांना लोन मिळणं केवळ अशक्य होतं आणि तुम्ही त्यांना हँड होल्डिंग केलं आणि त्यांचं घराचं स्वप्न साकार झालं. सर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं ना, जनरली घरामध्ये हजबंड वाईफ दोघं जण काम करत असतात आणि हजबंडचं इन्कम असतं पेपरवरचं, वाईफचं इन्कम कधी छोटासा व्यवसाय करत असते किंवा छोटा बिझनेस असतो किंवा तिला कुठला तरी पद्धतीचा इन्कम सोर्स असतो पण तो डॉक्युमेंटेड नसतो. बरोबर. पण जर हे प्री प्लॅन असेल तर प्रॉपर डॉक्युमेंट्स म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे फाईल केलं तर कोणती बँक त्या इन्कमला कन्सिडर करू शकते. माझी एक सक्सेस स्टोरी सांगायला झालं तर एक माथाडी कामगार, माथाडीमध्ये कामाला होते ती व्यक्ती आणि APMC मार्केटमध्ये जॉबला होते आणि त्यांची मिसेस घरून टिफिन सर्व्हिसचा बिझनेस करत होती. सो आम्ही त्या दोघांचं इन्कम क्लब करून नावडे येते, पनवेलला नावडे येते त्यांचं घराचं स्वप्न कम्प्लीट केलेलं आहे. अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या सक्सेस स्टोरीज आहेत. आता रिसेंटली एक सक्सेस स्टोरी मी मगाशी ज्यांचं सांगितलं 590चा सिबिल स्कोर होता, त्यांना जवळजवळ आपण 1 करोड 1 लाखाचं लोन मिळवून दिलंय आणि ते पण त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. पेपरवरचं इन्कम जर पाहिलं तर अगदी मामूली इन्कम आहे, म्हणजे 5 लाख वार्षिक उत्पन्न आहे, पण त्यांचं ऍक्च्युली जो नेट प्रॉफिट आहे महिन्याचा, जो सरासरी आम्ही त्यांच्याबरोबर काढला तो 2 लाख रुपये महिन्याला ते नेट कमवतात, पण तो कॅशमध्ये आहे. त्यामुळे तो डॉक्युमेंटेड नसल्या कारणाने तो पेपरवर नाही आहे. एक्झॅक्टली. पण आम्ही त्यांचं इन्कम अनालिसिस करून त्यांना मिळवून दिलं. म्हणजे आता जितेंद्र मोरेंचं म्हणणं हेच आहे, आपण जे कमवतो हे बऱ्याचदा टॅक्सेशन अवॉइड करण्यासाठी किंवा अन्य काही कारणांमुळे किंवा बऱ्याचदा अज्ञानामुळे आपण ही जी कमाई असते ही बँकेमध्ये टाकत नाही
आणि त्याचा परिणाम त्यावेळेस होतो की ज्यावेळेस तुम्हाला एखादी मोठी गोष्ट करायची असते, तुम्हाला एखाद्या चांगल्या घरासाठी, एखाद्या चांगल्या व्यवसायासाठी, आणखी कुठल्या कारणासाठी तुम्हाला लोन घ्यायचं असतं, त्यावेळेस मग ते सगळे जे तुमचे बँकेचे डॉक्युमेंट्स हे तुमच्या विरोधात जातात आणि तुमची स्वप्न बऱ्याचदा साकार होऊ शकत नाही. त्यामुळे तुमचं जे काही उत्पन्न आहे हे कागदावर दिसणं हे तितकंच महत्त्वाचं असतं जेवढं तुम्ही कमवता. अनेक लोकांना तुम्ही व्यवसायामध्ये सुद्धा मदत केलेली आहे, बिझनेस उभे केलेले आहेत, त्यातल्या काही गोष्टी सांगा. सर, एक चांगली सक्सेस स्टोरी म्हणजे अशी सांगेन. माझे क्लायंट होते, त्यांचा व्यवसाय होता, पराठा एक्सप्रेस नावाचं त्यांचं एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये ते व्यवसाय करत होते. महिन्याला ते 2.25 लाख रुपयाचा EMI भरत होते. एका व्यक्तीच्या म्हणजे माझ्या मित्राच्या एका संपर्कामुळे ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले आणि सहज असंच बोलता बोलता विषय निघाला का माझं 2.25 लाख रुपये महिन्याला आउटफ्लो चाललाय, सो याला काय करता येईल का. आणि मी त्यांना जस्ट असंच म्हटलं का ठीक आहे, तुम्ही रफ डेटा द्या मला, पण एकंदरीत जी तुम्ही माहिती सांगितली त्याच्यावरून 1,05,000 ते 1,10,000च्या आसपास याला आपण डाऊन साईज करू शकतो. आणि त्यांनी सांगितलं जर पॉसिबल असेल तर सांगा मला आणि आपण करूया प्रोसेस पुढे. आणि प्राऊड टू से त्यांचं सगळं लोन रिस्ट्रक्चरिंग करून त्यांचा EMI 1,05,000वर आणला. क्या बात आहे. त्यामध्ये महत्वाची गोष्ट, तेवढ्याच प्रॉपर्टीसाठी किंवा तेवढ्याच लोनसाठी त्यांनी त्यांचं घर, शॉप हे दोन्ही मॉर्गेज ठेवलं होतं. आणि ते दोन्ही मॉर्गेज ठेवल्यामुळे काय होतं, अननेसरली एका रिक्वायरमेंटसाठी तुम्ही 2 गोष्टी मॉर्गेज ठेवताय जिथे गरज नाहीये. त्यामुळे मी त्यांची कमर्शियल प्रॉपर्टी फ्री केली. त्याचा फायदा पुढे जाऊन असं झालं, त्यांचा आउटफ्लो कमी झाल्यामुळे ते थोडे रिलीफ झाले, रिलॅक्स झाले. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे बरेच वर्षापासून मुंबई बँगलोर हायवेवरती एक प्लॉट होता पडलेला. ते सहज त्यांनी विचार करायला सुरू केला का त्या प्लॉटवर आपण काय करू शकतो का. आणि ज्यावेळी त्या प्लॉटवर पुढे बांधकामाचा ज्यावेळी विचार करायला सुरू केला त्यावेळी त्या बँकेने, एका बँकेकडे त्यांनी तिथल्या लोकल बँकेकडे अप्रोच केला आणि त्या बँकेने सांगितलं की तुम्ही एक काम करा, आम्हाला एखादी स्ट्रक्चर्ड प्रॉपर्टी असेल, प्लॉटवर आम्हाला लोन देण्यासाठी थोडं चॅलेंज जाईल, तुम्ही एक स्ट्रक्चर्ड प्रॉपर्टी असेल तर ती आम्हाला द्या, आम्ही त्याच्यावर फंडिंग करू. आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं एक बँक्वेट हॉल बनवलाय आणि आज पूर्ण इन्कम त्यांचं तिथून जनरेट होत आहे. एक्झॅक्टली. एवढं म्हणजे मी त्यांना ज्यावेळी म्हटलं का सर खूप बहुत अच्छा चीज किया आपने, तर त्यांनी सांगितलं हे खाली आपके वजह से हुआ, क्योंकि आपने अगर मेरा लोन रिस्ट्रक्चरिंग नहीं किया होता तो शायद वो तो मेरे पास इतना साल से पड़ा था, अभी तो नहीं था, बरोबर करने का रहता तो मैं उस टाइम पे भी कर सकता था. म्हणजे बऱ्याचदा काही गोष्टी असतात, आपण कधीतरी 8-10 वर्षापूर्वी लोन घेतलेलं असतं, त्याच्यानंतर इंटरेस्ट रेट कमी झालेला असतो, आपण फ्लोटिंगमध्ये असतो किंवा फिक्स्डमध्ये असतो आणि आपण मात्र त्याच वेळेसचे सगळे इंटरेस्ट रेट भरत असतो किंवा त्यावेळेसचे EMI भरत असतो. पण जर जितेंद्र मोरेंसारख्या काही एक्सपर्ट्सकडनं, लोन एक्सपर्ट्सकडनं जर तुम्ही सल्ला घेतला तर नक्की तुमचे जे EMI आहे त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडू शकतो. जितेंद्र मोरे यांच्याशी आम्ही बातचीत करतो आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. तर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत लोन एक्सपर्ट श्री जितेंद्र मोरे. ॲस्ट्यूट सोल्युशन्स नावाची त्यांची कंपनी आहे. या क्षेत्रात जवळपास गेल्या 12 वर्षांपासून ते कार्यरत आहे आणि आता आपण लोन या विषयावर बोलतो आहोत. जितेंद्रजी, मला सांगा की बऱ्याचदा असं असतं की एखाद्या व्यक्तीचं इन्कम कमी असतं, फॅमिलीचं इन्कम चांगलं असतं, तर असं फॅमिलीचं इन्कम एकत्र करून आपण लोन घेऊ शकतो का? हो सर, आपल्याला असं करता येतं. बऱ्याचदा फॅमिलीमध्ये नवरा बायको दोघं सुद्धा कमवत असतात, मुलगा कमवत असतो, मुलगी कमवत असते. सो या चौघांचं इन्कम घेऊन सुद्धा लोन करता येतं आणि हे शक्य आहे. फक्त त्यांचं ॲक्च्युअल इन्कम काय असतं, म्हणजे याच्यातलं काही जणांचं इन्कम कदाचित डॉक्युमेंटेड असेल, काही जणांचं इन्कम कदाचित अनडॉक्युमेंटेड असेल. म्हणजे एखाद्याला सॅलरी स्लिप मिळत नसेल पण त्याच्या बँकेमध्ये ती अमाऊंट जर क्रेडिट होत असेल किंवा त्याचं डॉक्युमेंटेड रिलेव्हंट डॉक्युमेंट काही जरी मिळालं तरी आपल्याला सुद्धा त्याला लोन मिळवून देण्यासाठी मदत करता येऊ शकते. एक्झॅक्टली. जाता जाता काय सांगाल, कारण हे क्षेत्र एवढं मोठं आहे की याच्यात प्रचंड मोठं ज्ञान आहे आणि अनेकदा लोक याच्यात अनभिज्ञ असतात. तुम्ही जाता जाता एखाद्या माणसाला, एखाद्या व्यक्तीला ज्याला लोन घ्यायचं असेल त्याला काय सांगाल? माझी एकच रिक्वेस्ट आहे, ज्यावेळी आपण लोन घेतो त्यावेळी फक्त आपल्या समोर एखादी बँक आहे किंवा आपल्याला कोणीतरी रिकमेंड केलं म्हणून त्या बँकेतून लोन न घेता तुम्हाला बेस्ट तुमच्यासाठी सुटेबल असलेलं ऑप्शन हे तुम्ही एखाद्या कन्सल्टंटकडून चूज करा आणि त्यानुसार तुमच्या डॉक्युमेंटच्या आधारावर तो तुम्हाला बेस्ट मार्गदर्शन करू शकतो. कोणत्या ॲडच्या मार्गे न जाता, किंवा बऱ्याच वेळा आपण एखादी ॲड बघतो आणि आपल्याला वाटतं तिथून मला लोन मिळू शकतं, पण ॲक्च्युअल आपले डॉक्युमेंट्स काय बोलतात त्याच्यावर आपलं सगळं लोन मिळणं इम्पॉर्टंट असतं. सो तुम्ही तुमचं डॉक्युमेंट्स आणि तुम्ही तुमचा असलेला करंट व्याजदर, बऱ्याच वेळा आपण खूप मेहनतीने पैसे कमवतो आणि कमवलेल्या पैशाचे आपण जर योग्य पद्धतीने त्याचं
व्हॅल्यू नाही केली तर दुसरा नाही करणार आहे. त्यामुळे जर समजा तुमचं कोणतं लोन चालू असेल तर तुम्ही स्वतःचं लोन नेहमी 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर तुम्ही त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट चेक करणं फार गरजेचं आहे. ह्या जर गोष्टी करत राहिला तर तुम्ही तुमच्या पैशाची व्हॅल्यू क्रिएट करू शकता. एक्झॅक्टली. मग तुमचं बोलणं ऐकत असताना मला तर असं वाटायला लागलं आहे की आता तुम्ही तुमच्यासारख्या लोकांनी AMC करायला पाहिजे. म्हणजे दर 4 महिन्यांनी, दर 5 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी जे लोन चाललेले आहेत ह्या लोनला प्रत्येक वेळेस आपण मॉनिटर करायला पाहिजे आणि त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला जो आउटफ्लो असतो, आपण जे EMI भरत असतो त्या EMIचा जो आउटफ्लो असतो हा बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोल करता येऊ शकेल. जिथं त्याची हा विषय खूप मोठा आहे पण नेहमीप्रमाणे आमच्याकडे वेळेची कन्स्ट्रेंट आहे. तरी आज अतिशय महत्त्वपूर्ण ज्ञान तुम्ही आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.